मला सगळ्यांना माहिती आहे मला छान बोलता येत नाही, हिला पण माहिती आहे. आणि सुवर्णा माझी चांगली मैत्रीण आहे, विकासची जास्त चांगली मैत्रीण आहे. आणि मैत्रीण आहे म्हणून बोलायला आहे असं नाही, परंतु तिच्याबद्दल म्हणजे ती ग्रेटच आहे असं म्हणून बोलायला आहे तिला. आणि दादा म्हणायचं आहे की तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या गोष्टी ऐका, म्हणजे आपण समृद्ध होतो. एकांगी फक्त माझ्याकडचं ऐकलं असं नका करू. चहू बाजूने एकाच गोष्टीचे वेगवेगळे पैलू आपण ऐकले की आपण समृद्ध होतो. तसं तिच्याकडे खूप PhDचा नाही आहे तिचा हा विषय, पण तरी हिने खूप साधना या विषयाची केलेली आहे. ती स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, स्ट्रक्चरल डिझाईन इंजिनियर, आणि तिचं स्वतःचं ऑफिस आहे, विष्णुनगरमध्येच राहते. आणि बाबांकडे ती आणि मकरन असे नेहमी यायचे म्हणून आम्हाला खूप आधीपासून परिचय आहे त्यांचा. त्यामुळे पाहुणी म्हणून बोलावलेली असली आणि सध्याची माझी ती टीचर असली तरी मी अहो जाऊ न करता सुवर्णा म्हणूनच बोलणार आहे. कारण काय तर ते जवळचं वाटतं. मॅडम वगैरे म्हटलं तर मग मला ते उगीचच दुरावा वाटेल. तर आजचा तिने जो विषय निवडलेला आहे, म्हणजे मीच तिला सांगितलं ह्याच्या विषयावर बोल, कारण तिचं त्याच्यावर खूप साधना आहे केलेली. ती सत्यानंद सरस्वतीचा जो बिहारला मुंगेरला आश्रम आहे तिथे ती रेग्युलर साधक म्हणून जायची. निरंजनानंदांकडून तिने कसली दीक्षा घेतली? कर्मसन्यास दीक्षा तिने मागेच घेतली ना, खूप वर्ष झाली. आणि ती नित्य साधना करणारी आहे. म्हणजे असं नुसती दीक्षा घेतली आणि साधना करत नाही अशा व्यक्ती खूप असतात. तशातली ती नव्हे. ती रोज त्यांनी जे दिलेले मंत्र आहेत त्या मंत्रांची साधना करणं, त्यांच्या फिलॉसॉफीची साधना करणं. योगातली तर ती आहेच. आमचं जे कॉलेज आहे आत्ता सध्याचं त्याची ती व्हाईस प्रिन्सिपल आहे. या घंटाळी मंडळाशी खूप पहिल्यापासून संलग्न आहे. अशा अनेकविध तिची रूपं आहेत. आणि तिने नुकतंच नाही, कधी लिहिलं माहिती नाही, मला आत्ता कळतं. तर हे पुस्तक लिहिलेलं आहे मंत्र साधनेवरच. आणि आत्ता आपण जे दोन्ही हे घेतले आणि आपल्या भक्ती साधनेत मंत्रांचा नामजपाचा खूपच महिमा सगळीकडे सांगितलेला आहे. त्यामुळे मंत्र म्हणजे काय, मंत्रांची उपासना काय यावरती थोडंसं सांगणार आहे. आणि आता मी तिच्याकडे देते, म्हणजे ती पूर्ण जास्त सांगेल चांगलं माझ्यापेक्षा. ती उत्तम बोलणारी पण आहे, माझ्यासारखी नाही आहे. आपलं वेळ पडली की बोलायचं असं नाही आहे तिचं. आमची इथे वेळ 6 पर्यंत असते. नंतर 15 मिनिटं आपण जरा घ्यायला प्रश्नोत्तरांना देणारच तरी चालेल. प्रश्नोत्तर आणि भजन घ्यायचं. अच्छा पावणे 6 पर्यंत. हरिओम. मंजिरीने खूप लांब ओळख करून दिली, एवढं काय नाही आहे. मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक आहे, अर्ध्या अधिक माझ्या ओळखीच्या आहेत सगळ्या. सर्वप्रथम ह्या जागेत आज पहिल्यांदा आणि मंजूच्या आईच्या स्मृतीनिमित्त तिने हे जी सुरू केली आहे संकल्पना किंवा साधना, त्यात मला मान दिल्याबद्दल मला खूपच बरं वाटतंय. कारण आई, बाबा, मंजू, संजू, विकास हे आम्ही आता गेले कित्येक वर्ष ओळखतो, एकमेकांना जवळून ओळखतो. विकास मला कॉलेजमधला पण दोस्त आहे, म्हणजे VJTI पासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि त्यानंतर या योगमार्गात तर एकत्र आहोतच, गेली जवळजवळ 20 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आणि बाबांनी म्हणजे मंजूचे बाबा स्वामी आनंद ऋषी आणि आई यांचा मला आणखीन जवळचा परिचय, कारण ते पारिजातमध्ये राहायचे आणि आम्ही बाजूलाच राहत होतो. त्यामुळे साधारणपणे बाबांना भेटायला गेलं की आईबाबांशी भरपूर गप्पा व्हायच्या. मंजू कधी असली, संजू असले तर त्यांच्याशी व्हायच्या, पण जास्त आईबाबांशी आमचा खूप
गप्पा व्हायच्या. आणि स्वामी आनंद ऋषींचा जे काही छोटंफार थोडं मोठं आम्ही शिकलोय किंवा केलंय, मी आणि माझा नवरा मकरंद यांनी, त्याच्यामध्ये स्वामी आनंद ऋषींचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे त्यांनी आमच्यावरती अगणित संस्कार केले की कसं होतं की ते नोकरी करत होते आणि नोकरी करता करता त्यांनी बरीच साधना केली आणि त्यामुळे तो एक आमच्या पुढे असा आदर्श होता की कॉर्पोरेट लाईफमध्ये राहून पण आपण अनेक गोष्टी करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये नोकरी केली म्हणजे आपल्याला काही करता येत नाही. तर त्यांनी जे स्वतःवर अनेक प्रयोग केले, अनेकविध गोष्टी केल्या, त्याचा म्हणजे खूपच मोठा परिणाम आणि इम्पॅक्ट. इनफॅक्ट मकरंदनी जो PhDचा विषय घेतला होता त्यामध्ये ओशोंची जी पातंजल योगसूत्र म्हणून जे योग ग्रंथ आहे त्याच्यातली जी ओशोंची पुस्तकं आहेत त्याची तुलना हा विषय एकमेव त्यांनी स्वामी आनंद ऋषी आम्हाला मार्गदर्शन करतील म्हणून घेतला होता. आणि त्यांनी अतिशय सुंदर, म्हणजे तेव्हा तसं त्यांना एवढं बोलता येईल म्हणजे जरा त्यांचं हे झालं होतं, परंतु तरी देखील बाबांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्या संदर्भात देखील. आणि त्यामुळे म्हणजे बाबांचं ऋण हे न फिटणं, म्हणजे ऋण नाहीच ते, म्हणजे आम्ही भेटणार आहोत इतकं जवळचं नातं आहे आमचं. नंतर दुसरं म्हणजे आमचे अण्णा, गुरुवारी अण्णा व्यवहारे, ते आणि बाबा यांचा आमच्या ह्या सगळ्या साधनेवरती खूप परिणाम आहे, आमच्या आयुष्यावरती परिणाम आहे. आणि त्यामुळे त्या दोघांचे आभार किंवा ऋण मानून आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण मंत्रयोगाकडे मला वळवलं ते अण्णांनी पहिल्यांदा कल्पना दिली होती की तू अगं PhD फक्त करतेस, तर त्याच्याबरोबर म्हणजे माझा विषय होता PhDचा मेडिटेशनवरती, ऑल्टर्ड स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस. नाही, तर त्याच्यामध्ये अण्णा म्हणाले की तू एवढं करतेस तर मंत्रावरती तू एक लिहायला सुरुवात कर, लेखमाला योग तरंगमध्ये. म्हणजे तिथून ह्या प्रवासाची सुरुवात झाली की साधं योग तरंगमध्ये लिहायचंय, पण लिहायचंय म्हणून अभ्यास करत गेले. आणि नंतर मग मी MA ला पण मंत्र हा विषय घेतला. मग PhDच्या थिसिसमध्ये पण माझा एक मंत्रयोगा हा मोठा चॅप्टर होता की मंत्रयोगाच्या सहाय्याने आपली उत्क्रांती कशी होत जाते, आपण साधनेच्या स्तरावरती वरती कसे जाऊ शकतो, असा विषय होता. तर त्यामुळे मग हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या, लिहित गेलो. त्यामुळे अण्णांचा तर खूप मोठा वाटा आहे, म्हणजे ते लिहिलं. नंतर अण्णांनी हे जे पुस्तक आहे यात अण्णापूर्वी गायत्री मंत्रावरती शिबिरं घ्यायचे डॉक्टर भातखंडे आणि आपले दुसरे डॉक्टर आपटे यांच्या, ते घ्यायचे शिबिरं, त्यांच्या मदतीने अण्णा घ्यायचे शिबिरं. तर नंतर असं झालं की त्या दोघांचं वय झाल्यामुळे मग अण्णा म्हणाले आता नवीन पिढी हवी, म्हणून मग त्यांनी मला आणि डॉक्टर वैशाली दापके असं आम्हाला दोघींना निवडलं. आणि ते म्हणाले आता ह्याच्या पुढची शिबिरं आहेत ती उल्का आणि उल्का नातू, तर तुम्ही तिघींनी मिळून ही शिबिरं घ्या. आणि म्हणून आम्ही काही शिबिरं पण घेतली अशी प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात. आणि नंतर इंडिव्हिज्युअली बऱ्याच ठिकाणी आम्ही मंत्र ह्या विषयावरती बोलतो. तर असा सगळा हा एकंदरीत प्रवास आहे. आता कमिंग बॅक टू अवर सब्जेक्ट की मंत्र आणि त्याचा आपल्याला उपयोग कसा होतो व्यवहारात किंवा काय, हे सगळं सुरू करायच्या आधी आपण एक काम करूया. आपण महामृत्युंजय मंत्र, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना येत असेल, नाहीतर आपण एकत्र म्हणू शकतो ना, महामृत्युंजय आणि गायत्री. तर 3 वेळा महामृत्युंजय आणि 3 वेळा गायत्री अशी आपण आवर्तनं संकल्पासहित करणार आहोत. आणि त्यानंतर आपण विषयाला सुरुवात करू. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या आयब्रो सेंटरमध्ये, म्हणजे आपण जिथे कुंकू लावतो त्या जागी. 1 ते 2 दीर्घ श्वास घ्या. यानंतर आपण महामृत्युंजय मंत्राची एकत्र 3 आवर्तनं करणार आहोत. त्याआधी संकल्प करायचा आहे. संकल्प मी सांगते, आपण माझ्या मागून म्हणा. माझं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगलं आहे आणि राहणार आहे. परत एकदा म्हणूया. माझं शारीरिक, मानसिक
आणि भावनिक आरोग्य चांगलं आहे आणि राहणार आहे. अगदी छान. आता आपण 3 वेळा एकत्र महामृत्युंजयाची आवर्तन करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. डोळे मिटलेलेच राहून देत. आता आपण गायत्री मंत्रासाठी संकल्प करूया. मी सांगते, आपण माझ्या मागून म्हणा. मला मानसिक सुस्पष्टता, बुद्धी आणि प्रज्ञा प्राप्त होऊ दे. मला मानसिक सुस्पष्टता, बुद्धी आणि प्रज्ञा प्राप्त होऊ दे. आपण एकत्रच 3 वेळा गायत्रीची आवर्तन करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. दोन्ही हातांचं दर्शन करायचं. हरि ओम. आता जी आपण साधना केली, जे मंजुनी मगाशी सांगितलं की परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती यांची मी अनुग्रहित, यांची नव्हे पण त्यांचे शिष्य परमहंस स्वामी निरंजनानंद सरस्वती यांच्याकडून मी अनुग्रह घेतलेला आहे. तर यामध्ये ही जी मंत्रसाधना आहे ही परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वतींनी सांगितलेली मंत्रसाधना आहे. आज माझं ते ब्रोशर आणायचं राहिलं, पण नेक्स्ट तुमच्या ह्याच्यात मी इकडे मंजूकडे आणून ठेवीन ते ब्रोशर, तुम्ही बघा. त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही, आपण म्हणजे सगळेजण सकाळी उठल्या उठल्या 11 मृत्युंजय संकल्पासही, 11 गायत्री संकल्पासही आणि दुर्गेची 32 नावं आहेत, ती 32 नावं पण संकल्पासही. असं जर आपण ही जी मंत्रसाधनेची गोळी रोज सकाळी जर घेतली उठल्या उठल्या, तर आपल्याला इतर गोळ्या घ्यायला लागत नाही, कारण आपण अनेक गोळ्या घेत असतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही, आणि ह्याच सिक्वेन्सनी म्हणा 11 मृत्युंजय. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मला तुम्ही विचारू नका, कारण ही जी मोठी माणसं असतात त्यांना काही साक्षात्कार झालेले असतात, त्यांना काही दर्शनं झालेली असतात, त्यामुळे ते ऋषितुल्य असतात. आणि त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शक्यतो कारे म्हणून विचारायचं नसतं. तसं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मला विचारू नका का म्हणून, परंतु ही मंत्रसाधनेची फुकटची गोळी आहे. रोज तुम्ही विकतच्या गोळ्या घेता, तर ही जर गोळी तुम्ही रोज घेतली तर तुमचं आयुष्य बदलू शकेल. आणि ही सकाळीच का घ्यायची, संध्याकाळी का नाही, वगैरे वगैरे हे आपण बघूया. तर कसं असतं की आपण रात्री जेव्हा झोपतो
तेव्हा आपण अतिशय शांत प्रगाढ अवस्थेत झोपलेलो असतो. बरेच वेळा म्हणजे जेव्हा आपल्याला शांत झोप लागते तेव्हा आपण अतिशय शांत अशा मानसिक स्थितीमध्ये असतो. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण ह्या कॉन्शियस वर्ल्डमध्ये, जागृत अवस्थेत सगळ्या धकाधकीच्या जीवनाला सामोरं जायला तयार होतो. त्या अनकॉन्शियस टू कॉन्शियस स्टेट या स्टेट्समध्ये आपण जेव्हा येतो, अर्धजागृत अवस्थेमधून आपण जेव्हा जागृत अवस्थेमध्ये येतो, तर ह्या ट्रान्झिशनमध्ये आपण काय करतो? उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे हल्ली तर मोबाईलकडे बघितलं जातं की व्हॉट्सॲपवर कोणाचे मेसेजेस आलेत का, म्हणजे आपल्या मनाला खाऊ कसला देतो आपण? तर ते कुठले तरी फॉरवर्डेड मेसेज वाचण्याचा, किंवा चहाचा, किंवा मग शौचाला जायचंय वगैरे वगैरे, असे आपले सगळं सुरू असतं रुटीन सकाळचं. तर त्यांचं असं म्हणणं की ह्या अवस्थेमध्ये आपण जसं शरीराला एक चहाचा खाऊ देतो, तसा जर आपण ह्या मंत्रसाधनेचा खाऊ मनाला दिला तर हे मंत्राचं जे कवच आहे, सकारात्मकतेचं जे कवच आहे, हे कवच दिवसभर आपल्या भोवती फिरत राहतं. आणि त्यामुळे होतं काय, तर बाकीच्या ज्या निगेटिव्हिटीज आहेत, या सगळ्या आपल्या भोवती प्रचंड नकारात्मक गोष्टी सतत होत असतात. आता तर गेल्या 2 वर्षात करोनाच्या काळात तर आपण अनुभवलंय की खूपच सतत आपण निगेटिव्हच गोष्टी ऐकत होतो. आणि आता देखील हे युद्ध, हे ते अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला सतत निगेटिव्ह गोष्टी आपल्या भोवती फिरत असतात. आपण जर सकारात्मकतेचं हे कवच आपल्या भोवती, जशी कर्णाची कवचकुंडलं होती तशी ही जर कवचकुंडलं आपल्या भोवती दिवसभर लावून घेतली, तर होईल काय की त्या निगेटिव्ह एनर्जीज आपल्यापर्यंत येणारच नाही. त्या आल्या तरी बाउन्स बॅक होऊन निघून जातील, आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं की ही जी मंत्रसाधना आहे, ही मंत्रसाधना तुम्ही रोज सकाळी, आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या करा. बरेच वेळा आपल्याला प्रश्न असतात, मग सकाळी उठल्यावर मला वेळ नसतो, डबा बनवायचा असतो, हे करायचं, मग मी किती वाजता उठू वगैरे वगैरे. तो तुमचा प्रश्न आहे. जर सकाळी नाही जमलं तर रात्री झोपायच्या आधी करा. कारण नॉर्मली असं असतं की रात्री झोपताना जो आपला शेवटचा विचार मनात असतो तो सकाळी पहिला विचार मनात येतो. तर त्यामुळे तुम्ही झोपताना देखील केलं तरी हरकत नाही, परंतु शक्यतो त्यांनी सांगितलंय की तुम्ही सकाळी उठल्यावर करा. पण आपल्याला ऑप्शन्स लागतात म्हणून मी आपलं एक ऑप्शन सुचवून ठेवलं, म्हणजे अजिबात न करण्यापेक्षा कधीतरी करा. ऑप्शन 1 ऑप्शन 2 तसं. हे बेची मुलं परीक्षेत विचारतात ऑप्शन काय टाकायचं तसं. तर अशा पद्धतीने आपण ती साधना करावी. आता ही एवढी मंत्र साधनेचं महत्त्व आणि मंत्रयोग, ह्याला योगाच्या परिभाषेत पण खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर हे महत्त्व का आणि मंत्र म्हणजे काय हे आपण थोडंसं आधी जाणून घेऊ की त्याचं का मंत्र म्हणायचे, कशासाठी म्हणायचे, मंत्र म्हणजे काय, हे आपले नॉर्मल प्रश्न असतात. तर मंत्र म्हणजे काय, तर एकच शब्द जो सतत उच्चारण केलं असता, मी म्हटलं तसं आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावरती उत्थापन होतं. मी म्हणणार नाही की मोक्ष मिळेल एकदम डायरेक्ट, परंतु आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर, शारीरिक नव्हे पण मानसिक आणि भावनिक पातळीवरती स्थिरता निर्माण करू शकतो स्वतःमध्ये. नक्कीच आपल्याला, मी मगाशी सांगितलं की क्लॅरिटी इन थॉट्स ही जर यायची असेल, आपल्याला समत्वम योग उच्चते, समत्वरित्या कुठल्याही सिच्युएशन हँडल करायची बुद्धी आपल्याला जर हवी असेल, तर त्यासाठी अशा पद्धतीचा जप करणं का आवश्यक असतं आणि तो का करायचा, हा दुसरा प्रश्न. की एकच काही शब्द, ते शब्दच का आणि तेच का उच्चारण करायचं. तर शब्द का हे आपण पहिल्यांदा बघूया की काही शब्द का. तर जगभरातले वेगवेगळे मंत्र मी माझ्या त्या प्रोसेसमध्ये एकदा लिहून काढले होते की इस्लाम धर्मात मंत्र आहेत, ज्यू धर्मात मंत्र आहेत, तिबेटियन मंत्र आहेत, हिंदू धर्मात तर आहेतच मंत्र, बौद्ध धर्मात मंत्र आहेत, वेगवेगळ्या सगळ्या प्रत्येक धर्मामध्ये आणि जगातल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये असे काही पवित्र शब्द आहेत की त्यांचं उच्चारण करायला आपल्याला जेव्हा आपण दुःखात असतो, डिस्ट्रेसमध्ये असतो, तेव्हा सांगितलं जातं. तर हे शब्द जे आहेत, त्या शब्दांचं जर आपण म्हणजे ते लिहून काढले, तर मला असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीच अक्षरं सतत रिपीट होतात. तर ती अक्षरं कुठली, तर अ, ब, र, ल, व, श, य, ह अशा ह्या काही संस्कृतमधल्या मातृका आहेत.
त्या कंटिन्युअसली ह्या सगळ्या मंत्रांमध्ये रिपीट होत असतात. आता ह्याच मातृका का रिपीट होतात? म्हणजे आता आपण बघितलं तरी ओम नमः शिवाय आपण ओम म्हणतो, बरं. अ हा शब्द आई, अब्बा, अम्मा, आईला अ म्हणून अनेक भाषांमध्ये अ वरून आईला म्हटलं जातं. तर हे शब्द सतत आपल्याकडून रिपीट करून वेगवेगळ्या रीतीने का करून घेतले जातात? तर कसं आहे की आपला जो पाठकणा आहे त्या पाठकण्यामध्ये आपल्या विविध चक्र आहेत. तुम्ही चक्रांचा अभ्यास नसेल केला तरी पण विविध चक्र किंवा असं तुम्ही समजू शकता की काही एनर्जी सेंटर्स आहेत. त्याला मूलाधार चक्र, म्हणजे आपण त्यांच्या डिटेल्समध्ये जाणार नाही आहोत, परंतु मूलाधार चक्र, मणिपूर चक्र अशी काही चक्र आहेत आपल्या आज्ञा चक्र, भ्रूमध्याच्या इथे. तर अशी ही जी चक्र आहेत ह्या चक्रांची जी पोझिशन्स आहेत आपल्या पाठकण्यामध्ये, ह्या चक्रांना उद्दीपित करणारे किंवा त्या चक्रांचे काही वर्ड्स आहेत की जे ज्याचं उच्चारण केलं असतं की चक्र उद्दीपित होतं. आणि त्या चक्रांच्याच बाजूला आपल्या शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या असे एंडोक्राईन ग्लँड्स आहेत. म्हणजे आपलं मणिपूर चक्र पोटात बेंबीच्या मागे आहे आणि त्याच्याच बाजूला पॅनक्रियाज आहे, ज्या डायबिटीजसाठी अत्यंत आता सगळ्यांना पॅनक्रियाज माहिती झाल्या डायबिटीजमुळे, म्हणून हे पॅनक्रियाज. आपल्या घशाच्या इथे आपल्या थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहेत जिथे आपलं विशुद्धी चक्र आहे. तर ही जी चक्र आहेत ह्या चक्रांची ती अक्षर आहेत. ही जी काही चक्र रिपीट होतात ही त्या चक्रांची अक्षर आहेत. आणि त्यामुळे होतं काय की जेव्हा तुम्ही त्याच शब्दाचं उच्चारण करता तेव्हा ती चक्र आपली थोडीफार उद्दीपित होतात. आय वुड नॉट से की चक्र जागृत होतात, परंतु त्याचं त्या भागाचं थोडंसं उद्दीपन होतं आणि त्यामुळे त्याच्या बाजूला असलेल्या ज्या आपल्या अंतर्स्रावी ग्रंथी आहेत, एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, त्या चांगलं काम करायला लागतात. आणि त्या आता र हा मणिपूर चक्राचं अक्षर आहे. आपल्याला आपल्या ह्याच्यात धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे रोज रात्री रामरक्षा म्हणा. किती जण आपण म्हणतो? बरं नाही, म्हणजे तुम्ही म्हणत असाल, परंतु असं जनरली किती जण म्हणतात रामरक्षा? तर र या शब्दाचं उच्चारण म्हणून महत्वाचं आहे की तुमचं आपोआपच मणिपूर चक्र तिथे उद्दीपित होतं. कंटिन्युअसली तुम्ही त्या आघाताने जर रचं उच्चारण केलं तर, आणि त्याच्या बाजूला तुमच्या पॅनक्रियाज आहेत, म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं राहायला आपोआपच तुम्हाला मदत होते, त्यांचे स्त्राव चांगले होतात. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं अरे वा छान, आपण आज खूप सुंदर भजन म्हटलं, त्यातही अशीच काही अक्षरं येतात आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं अरे मला खूप छान वाटतंय, मला बरं वाटतंय. असं तर फिलिंग येतच ना आपल्याला की मला बरं वाटतंय. तर त्यामुळे म्हणजे ही जी चक्र आहेत आणि हे एंडोक्राईन ग्लँड हा त्याचा स्ट्रेटअवे सायंटिफिक उपयोग आहे. की असं नाही आहे की काहीतरी कोणीतरी लिहून ठेवलंय आणि म्हणून आपण म्हणतोय. ऋषी मुनींना अत्यंत म्हणजे अतिशय हायर स्टेट ऑफ मेडिटेशनमध्ये, ध्यानावस्थेत, उच्च अशा ध्यानावस्थेत हे काही शब्द दिसले गेले आणि त्यातून त्यांनी हे मंत्र लिहिले. सवाक्य स ऋषी असं ऋग्वेदात लिहिलेलं आहे. म्हणजे ऋषींनी हे मंत्र आपल्याला सांगितले, त्यांना ते दिसले त्या ध्यानावस्थेत आणि ते मंत्र आपण पुढे ऋग्वेदामध्ये चिकार हे सगळे मंत्र आहेत आणि त्याचं आपण हे उच्चारण करतोय. पण त्याच्या मागचं हे सायन्स हे वेगवेगळ्या रीतीने आहे. तर असं असतं आत्ताच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना अर्धवट ज्ञान असतं, त्याच्यामुळे आपण अर्धवट ऐकत असतो. त्यामुळे आपण, आणि दुसरं म्हणजे कसं की शास्त्राचे विद्यार्थी, त्याच्यामुळे आपण शास्त्राने सांगितलं की लक्षात, म्हणजे एक्सपेरिमेंटल प्रूव्ह झालं लॅबमध्ये की ते बरोबर. पण बाकी गोष्टींवरती आपण सहसा विश्वास ठेवत नाही. मी पण तुमच्यातलीच आहे, कारण बिईंग अ सिव्हिल इंजिनियर मला पण तसा विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींमध्ये शिरले तेव्हा. परंतु एक एक अनुभव येते, एक प्रचिती येत गेली तेव्हा आणखीन अभ्यास वाढत गेला. तर त्यामुळे हा एक मंत्राचा उपयोग झाला. दुसरं कसं आहे की मंत्र, आता आपण बघितलं की मंत्राचा हा असा उपयोग कसा आहे. त्यानंतर मंत्र हे फिजिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर इट इज अ सायन्स ऑफ साऊंड आणि एनर्जी, ध्वनी आणि ऊर्जा याचं शास्त्र. कुठलाही मंत्र जेव्हा तुम्ही सतत म्हणता तेव्हा तुमच्या तोंडातून तो ध्वनी निघत असतो. तो ध्वनी तुमच्या कानावर जातो आणि त्या कानातून तो तुमच्या मेंदूपर्यंत जातो आणि मग तुमचे जे न्यूट्रॉन्स आणि सगळे आहेत ते मेंदूतली चक्र ॲक्टिवेट होतात आणि तुम्हाला सगळ्या अख्ख्या बॉडीला तुमच्या त्याच्यातली ऊर्जा मिळत असते. तसंच
जेव्हा आपल्याला एखादा मंत्र आपण चॅन्टिंग करतो कंटिन्युअसली, तेव्हा होतं काय की ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मग आपली ही जी मी तुम्हाला मगाशी चक्र सांगितली, ती चक्र म्हणजे आपले सबस्टेशन्स कशी असतात इलेक्ट्रिकलची तशी आहेत, त्याच्यामध्ये ती ऊर्जा स्टोअर केली जाते, त्याच्यात साठवली जाते. आणि त्याच्यात साठवून जेव्हा आपल्याला डिस्ट्रेस असतो, आपल्याला जेव्हा दुःखद परिस्थिती असते किंवा एखाद्या प्रसंगाला सामोरं जायचं असतं, तेव्हा ती ऊर्जा आपल्याला मदत करत असते. तर त्यामुळे ही जी ऊर्जा आहे ही ही साऊंड अँड एनर्जी. आणि कसं असतं की ह्याच्यामध्ये एक म्हणजे जेव्हा ही ऊर्जा तुम्हाला समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा येतात, आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याला एक फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे फिजिक्समध्ये त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. त्याच्या लाटांची अशी लांबी मोजली जाते. आता एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते आणि मग तुम्हाला मंत्रांचं महत्त्व कळेल की पृथ्वीवरती जेव्हा सुनामी येते, भूकंप होतो तेव्हा सुनामी येतात. तर भूकंप होतो म्हणजे काय होतं की पृथ्वीचा पृष्ठभाग हलत असतो. त्याच वेळेस होतं काय की लाटा देखील समुद्राच्या किंवा तिथे जर एखादा स्विमिंग पूल असेल तर त्याच्याही लाटा हलत असतात. त्या दोन्हींच्या फ्रिक्वेन्सीज जेव्हा एकत्र होतात तेव्हा फिजिक्समध्ये रेझोनन्स म्हणून एक फिनॉमिनन आहे. रेझोनन्स म्हणजे मोठी लाट निर्माण होते. तर तशी मोठी ऊर्जा निर्माण होते. त्या दोन लाटा एकत्र आल्या की खूप मोठी, आणि तेव्हा मग सुनामी निर्माण होतात. आणि त्या सुनामी अशा उंच कितीतरी मीटर्स उंच असतात आणि त्यामुळे त्या संपूर्ण पृष्ठभागावरचा कितीतरी लांब जाऊन म्हणजे खूप नष्ट गोष्टी करू शकतात त्या सुनामी वेव्स. तर एवढी ऊर्जा जेव्हा दोन वेव्स एकत्र येतात तेव्हा निर्माण होते. मग आपण मंत्र म्हणतो तेव्हा एक्झॅक्टली हेच आपल्या शरीरात होतं की आपण जेव्हा मंत्र म्हणत असतो तेव्हा आता माझा हा हात आहे, हा जरी स्थिर तुम्हाला दिसला किंवा माझं शरीर जरी स्थिर दिसलं तरी माझ्या शरीरामध्ये अनेक सेल्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन फिरत आहेत. त्यामुळे माझं शरीर हे कंटिन्युअसली एका फ्रिक्वेन्सीला, एका तरंगाला व्हायब्रेट होत असतं. माझंच नाही, तुमचं पण. आणि ते जे व्हायब्रेट होत असतं शरीर, त्या शरीरात जेव्हा आपण एखादा मंत्र म्हणतो तेव्हा गुरु आपल्याला मंत्र देतो. आपल्या शरीराची फ्रिक्वेन्सी बघून गुरु मंत्र देतो. आणि तो जो मंत्र असतो तो आपण जेव्हा चॅन्ट करतो तेव्हा त्या मंत्राचं चॅन्टिंग से ओम नमः शिवाय आणि माझ्या बॉडीची फ्रिक्वेन्सी ही जेव्हा एकत्र येते तेव्हा माझ्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. म्हणजे असं सायंटिफिकली प्रूव्ह केलं गेलेलं आहे की ओमच्या उच्चारणानंतर आपल्या शरीरामध्ये आपण एखाद्या मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करतो तेव्हा जेवढी हर्ट्झ ऊर्जा निर्माण होते तेवढी हर्ट्झ ऊर्जा ओमच्या उच्चारणाने आपल्या पोटात निर्माण होते. म्हणजे इतक्या प्रमाणात ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते ज्याची आपल्याला गरज असते. म्हणजे म्हणून आपण म्हणतो ना की मला ऊर्जा मिळाली किंवा माझी, आपण सहज बोलताना म्हणतो बघा तिची आणि माझी वेव्हलेंथ मॅच झाली. वेव्हलेंथ मॅच झाली याचा अर्थ काय, तर माझ्या शरीराची आणि तिच्या शरीराची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते तेव्हा मला त्या माणसाशी बोलावंसं वाटतं. वी आर ऑन द सेम पेज आपण म्हणतो. तर तसंच हे मंत्राचं आहे की तेवढी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि म्हणून हे चॅन्टिंग करावं. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं दुसऱ्या, तर असं म्हणतात की मंत्र इज अ पासवर्ड टू इनर इंजिनिअरिंग. म्हणजे काय, तर गुगलमध्ये आपण हल्ली आता आपल्याला सगळ्यांना करोनामुळे सगळं माहिती झालेलं आहे, तर आपला लॅपटॉप आपण उघडला तर आपण पासवर्ड टाकतो आणि वन्स यू पुट अ पासवर्ड, गुगलमध्ये तुम्ही काहीही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळत असतं. तर त्यामुळे म्हणजे तुम्हाला बाहेरच्या जगाचं ज्ञान एक तो पासवर्ड टाकला की गुगलमधून मिळतं. मंत्र हा पासवर्ड जर आपण आत टाकला, एक मंत्राचा उच्चार केला, तर आतल्या जगतात आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, तर बाहेरच्या जगताचं ज्ञान हे आपलं वेस्टमध्ये वाढलं. आपल्या ईस्ट साईडला त्यांनी आपल्या अंतर्जगताचं ज्ञान घेतलं, आपल्या आतमध्ये काय चाललंय. कारण आपण तेच बघायला घाबरत असतो आणि मंजिरी तेच तुमच्याकडून करून घेते चांगल्या रीतीने. सो आपल्या अंतर्जगतात काय चाललंय हे बघायचं असेल तर मंत्र इज अ पासवर्ड टू दॅट इनर इंजिनिअरिंग. मला ही व्याख्या मंत्राची खूप आवडते की खरोखर आपल्याला आपला शोध घ्यायचा असेल, मी कोण आहे,
तर स्टार्ट चॅन्टिंग. बरं, मग मंत्रच का? तर आपल्या मनाला आपल्याला माहिती आहे की एक धारणेसाठी काहीतरी विषय लागतो. कसं असतं की शांत बस आणि नुसतं चिंतन कर किंवा काही कर असं म्हटलं तर होत नाही. म्हणजे आपल्या मनात अनेको विचार येत राहतात आणि विचार कमी कसे करायचे हा जनरली सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो की अनेक गोष्टीत शांत बस म्हटलं की विचार येतात. मग विचार कमी कसे करायचे? मग त्याच्यासाठी जर तुम्ही हा मंत्रसाधनेची किंवा आता तुम्ही जसं भजन म्हणता त्याची एक प्रॅक्टिस तुम्ही करत राहिलात, कंटिन्युअसली तुम्ही त्या भक्तीच्या विचारांमध्ये राहिलात, तर होतं काय की तुमच्या मनातले येणारे इतर विचार आपोआपच हळूहळू गळून पडतात. ते बाजूला होत नाहीत, पण हळूहळू गळून पडतात. त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होते, येण्याची फ्रिक्वेन्सी पण कमी होते आणि आपण विचारांशी मैत्री करायला लागतो की ठीक आहे बाबा, आला ना, पण नाही, मला आत्ता ना हे एवढं पूर्ण करायचं आहे. जसं तिने तुम्हाला सांगितलं होतं की हे होमवर्क आहे, एवढं तुम्ही पाठ केलं का? तर नाही, मला आज हे पाठ करायचं आहे म्हटल्यावरती काही काळ तरी यू आर अवे फ्रॉम ऑल द थॉट्स की मी हे एवढंच आत्ता करणार आहे, असं आपण करायला लागतो, बरोबर ना? तर तो विषय जर आपण आपल्या मनाला दिला एक, तर आपोआपच आपले इतर विषय बाजूला पडतात आणि म्हणून ती प्रॅक्टिस करावी. आता गुरु जेव्हा मंत्र देतो तेव्हा तो म्हणावा कसा, काय, हे दुसरे प्रश्न असतात की मंत्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक बीज मंत्र असतो, म्हणजे ओम, ह्रीम, क्लीम, ऐम, हे जे सगळे मंत्र आहेत हे बीज मंत्र आहेत. नंतर आपण मगाशी जे म्हटले ते महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय, हे सगळे वैश्विक मंत्र आहेत. वैश्विक मंत्र म्हणजे त्यांच्यामध्ये जेवढी अक्षरं आहेत तेवढे लाखो वेळा त्यांचा पृथ्वीवरती जप झालेला आहे आणि त्यामुळे ते सिद्ध मंत्र आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी कुठल्याही गुरुची गरज नाही. कारण हा एक दुसरा एक प्रश्न असतो की आता मी गुरु कुठे शोधायला जाऊ मंत्रासाठी? तर गुरु शोधायची गरज नाही. म्हणून स्वामी सत्यानंदांनी तेच सांगितलं की ही मंत्र साधना करा तुम्ही आणि माझ्यावरती विश्वास ठेवून रोज करा आणि तुम्हाला आपोआपच त्याचा प्रत्यय येईल. तर ते वैश्विक मंत्र आहेत आणि म्हणून त्याला गुरुची गरज नाही. म्हणजे कारण आपण कसं असतं, कारण शोधत असतो न करण्यासाठी प्रत्येक जण. त्यामुळे एक बाबा तुम्ही सांगितलं पण मला कुठे गुरु आहे, मला तुम्हाला तुमच्या गुरुनी मंत्र दिलाय, मला कुठे आहे गुरु, हा दुसरा प्रश्न तोच सोडवला. सो बीज मंत्र, वैश्विक मंत्र आणि काही आरोग्यासाठी वगैरे मंत्र असतात तेही, आणि आणखीन काही व्याधी निवारणासाठी मंत्र आहेत, ते पण वेगवेगळे मंत्र आहेत आणि त्याच्यावरती पण खूप संशोधन झालेलं आहे आणि करतात. डॉक्टर फडके म्हणून पुण्याचे आहेत, त्यांनी या व्याधी निवारणार्थ मंत्रांवरती खूप काम केलेलं आहे. त्यांचं असंही एक संशोधन आहे, पण ते संशोधनच आहे की गायत्री मंत्र पाण्यामध्ये बोटं बुडवून गायत्रीची जर आवर्तनं केली आणि नंतर ते पाणी प्यायलं तर शरीरातली इन्शुलिनची लेवल कमी होते. म्हणजे डायबिटीजसाठी ते उपयुक्त असतं, म्हणजे ते पाणी. पण ते त्यांचं संशोधन आहे अजून, म्हणजे अजून त्याच्यावरती मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगितलं. असे मंत्रांवरती विविध प्रयोग झालेले आहेत. आता अजून एक मंत्रांवरचा सायंटिफिक प्रयोग तुम्हाला सांगायचा झाला, म्हणजे मी हे शास्त्रीय आधी सांगते, मग नंतर आपण त्याच्या स्पिरिच्युअलिटीकडे वळू. 10 मिनिटं आहेत, 10-15 मिनिटं. तर शास्त्रीय दृष्ट्या एका इमोटो म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांनी पाण्याचा रेणू गोठवला आणि त्याची मायक्रोस्कोप खाली पिक्चर्स घेतली. तर पाण्याचा रेणू तुम्हाला माहिती आहे की त्याचं मॉलिक्युलर कॉम्पोजिशन आहे H2O. ते काय आपण बदलू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पाण्याच्या रेणूची जेव्हा त्या ह्याच्या खाली मायक्रोस्कोप खाली पिक्चर्स घेतली तर जसं त्याचं मॉलिक्युलर कॉम्पोजिशन असतं त्याप्रमाणे त्याला ती संरचना दिसली त्याची. त्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांनी फोक डान्सेस केले आणि मग त्या पाण्याच्या रेणूची चित्र घेतली. तर ती अशी थोडीशी डिस्रप्टेड दिसायला लागली, थोडीशी विस्कळीत दिसायला लागली. त्यानंतर त्यांनी शिव्या दिल्या, ती आणखीनच विस्कळीत झाली चित्र. त्यानंतर त्यांनी चांगलं त्याच्या भाषेतल्या चांगल्या प्रार्थना म्हटल्या, तर ते चित्र चांगलं असं सुंदर, आपण रांगोळी घालतो दिवाळीला घराच्या बाहेर, तसं दिसायला लागलं. याचाच अर्थ काय की आपल्याशी रिलेटेड मंत्राशी याचा काय संबंध, तर आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्यामुळे आपण नॅनो लेवलवर जे चेंजेस म्हणतो की आपण सूक्ष्म स्तरावरती आपल्यामध्ये तुम्हाला आपण नेहमी सांगतो की ग्रॉस टू सटल, सूक्ष्म स्तरावरती जा. तर सूक्ष्म स्तरावर जा कसं,
तर हे नॅनो लेवलवर चेंजेस या अशा उच्चारणाने आपल्यात आपोआपच घडत जातात. आपल्याला त्याची कल्पनाही येत नाही की आपल्यात ते चेंजेस कसे घडत गेले. म्हणजे तुम्ही H2O हे मॉलिक्युलर कंपोजिशन नाही बदललं त्याचं, ते नाही आपण बदलू शकत, पण त्याची संरचना बदलल्यामुळे तुमच्यामध्ये आपोआपच सकारात्मक विचार, म्हणजे जे आपण म्हणतो की त्याची संरचना छान झाली आणि म्हणून हे आपल्याला पॉझिटिव्हिटीचं कवच येत राहतं. हंस उपनिषद म्हणून उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं दिलं गेलं आहे की सोहमचा अजपा गायत्री हा आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत करत असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. आपण 21,600 वेळा दिवसात श्वास घेतो आणि सोडतो. तर ह्या 21,600 वेळा आपण श्वास घेताना म्हणतो सो आणि सोडताना म्हणतो हम, फक्त त्याची आपल्याला जाणीव नसते. तर हे हंस उपनिषदात हा सोहम हा अजपा गायत्री दिलाय आणि नंतर नाथ संप्रदायामध्ये पण हा सोहम हाच अजपा गायत्री ह्याचा प्रचार आहे. आपण आता ज्ञानेश्वरांचं कीर्तन केलं तर नाथ संप्रदायात असं म्हटलेलं आहे की सोहमच्या अजपा गायत्रीनी तुम्हाला मोक्षप्राप्तीपर्यंत जाता येतं. तर त्यामुळे आपण आत्ता मी लेक्चर बरंच दिलं आणि लेक्चरपेक्षा थोडंसं आपण अनुभवाच्या स्तरावरती मला वाटतं की घेतला मंत्रांचा अनुभव तर चांगलं. तर आपण सोहमचं उच्चारण मी सांगते त्या पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, एक 10 मिनिट आपण घेऊया. बरोबर डोळे मिटून घ्या. डोळे मिटून फक्त माझ्या सूचना फॉलो करा. आपल्या श्वासाची जाणीव, संथ शांत श्वास आणि त्याबरोबर होणाऱ्या आपल्या पोटाची हालचाल याची जाणीव. लक्ष आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी म्हणजे आयब्रो सेंटरमध्ये, म्हणजे जिथे आपण कुंकू लावले त्या जागी मिटलेल्याच डोळ्यांनी आयब्रो सेंटरकडे बघण्याचा प्रयत्न करा. तिथे आपल्या शरीरातलं सर्वात महत्वाचं चक्र आज्ञाचक्र आहे. म्हणजे आपला पाठकणा जिथे मेंदूत मिळतो ती जागा, तिथे आपलं आज्ञाचक्र आहे आणि आयब्रो सेंटर हे त्याचं क्षेत्र आहे. या आज्ञाचक्राचं अक्षर आहे ओम. त्यामुळे सोहमच्या जपाला सुरुवात करायच्या आधी आपण 3 वेळा आज्ञाचक्राच्या ठिकाणी लक्ष देऊन ओमचं उच्चारण माझ्याबरोबर करायचंय. दीर्घ श्वास घ्या. शरीराची स्थिरता ठेवा. शक्यतो हालचाल करू नका. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर गुडघ्याच्या इथे ठेवा. लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. आणि आता आपण आपली नाभी म्हणजे बेंबीचा भाग ते घसा या पॅसेजमध्ये सोहमचा अजपा गायत्री करणार आहोत. प्रत्येक श्वास घेताना मी मोठ्याने म्हणेन. हा अजपा गायत्री असल्यामुळे हा मानसिक जप आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी तो मनातल्या मनात करायचा आहे. श्वास घेताना म्हणायचं सो, सोडताना म्हणायचं हम. असं आपण 11 वेळा म्हणणार आहोत. तुम्ही मनातल्या मनात, मी मोठ्याने.
श्वास घ्यायचा आहे दीर्घ. सो प्रत्येक श्वास घेताना पोट पुढे येईल आणि श्वास सोडताना हमच्या उच्चारणाबरोबर पोट आत खेचायचे, जसं काही कोणीतरी एखादं भांड आपल्या ओटीपोटात खुपसलंय एवढं पोट आत घेण्याचा प्रयत्न करा. आणि हमचा आघात बेंबीपासून वरपर्यंत, घशापर्यंत, नाकापर्यंत येऊन दे. सुरू करूया आपण. श्वास घ्या. सो हम. 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 सो डोळे मिटलेलेच राहून. बघा, मंत्राची स्पंदनं जशी एखादी रिंग शरीराभोवती फिरते त्याप्रमाणे आपल्या शरीराभोवती गोलाकार फिरतायत का? आणि ही गोलाकार फिरणारी स्पंदनं संपूर्ण दिवसभर आपल्या शरीराचं संरक्षण करणार आहे. ते आपलं संरक्षित कवच आहे, कवच कुंडल आहेत ते. जर या स्पंदनांचा अनुभव आला तरी ठीक, नाही आला तर एक काम करा. मिटलेल्याच डोळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. श्वास संपूर्ण सोडून द्या. आणि श्वासरहित अवस्थेत बघा, त्वचेच्या आजूबाजूला काही स्पंदनं जाणवत आहेत का? कारण आपलं प्राणशरीर हे आपल्या त्वचेच्या बाजूला साधारण 1 ते 1.5 इंच असतं. आणि ही जी स्पंदनं आहेत ही आपल्या प्राणशरीरामध्ये जाणवली तरी ठीक, नाही जाणवली तरी ठीक. आता ही जी साधना आहे ती परत आपण 3 वेळा ओमच्या उच्चारणाने संपवणार आहोत. परत आपलं लक्ष भ्रूमध्याकडे, आज्ञा चक्राकडे घ्या. दीर्घ श्वास घ्या. उच्चार.
पायाचं दर्शन करा. त्याची खूप डोळ्यांना द्या. आणि जेव्हा सुखावं वाटेल तेव्हा अलगद डोळे उठा. हरिओम हरिओम तत्सत. गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात, त्यांचा तुम्हाला माहितीच असेल, श्रीराम जयराम जय जयराम जप. ते नेहमी सांगतात की मंत्र कसा म्हणावा, तर मंत्र म्हणता म्हणता कानांनी ऐकावा. आता तुम्ही सगळेजण जप करत असाल, पण किती जणांना कानांनी ऐकू येतो? खूप कठीण आहे, करून बघा. तो कानांनी ऐकावा आणि ऐकता ऐकता आपण मंत्र होऊन जावं. तशा पद्धतीने जर आपण साधना केली तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. आणि त्यामुळे आपणही प्रॅक्टिस करायला पाहिजे की कानाने ऐकणं खूप कठीण आहे, कारण त्याच्यासाठी खूप एकाग्रता लागते. मग तेवढी एकाग्रता आपली आहे का, हे आपण बघायला हवं. हरिओम हरिओम तत्सत. काही प्रश्न असतील तर आपण बोलू शकतो. येस. श्रीराम जयराम हा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाराने म्हटला जातो. त्याचे परिणाम पण वेगवेगळे आहेत. ऍक्च्युली ना, हे परिणाम जे आहेत, परिणाम मंत्रांचे, मंत्र म्हणण्याच्या पद्धती आहेत. एका सर्टन पद्धतीने म्हटलं तर त्याचे स्ट्रॉंग परिणाम होतात. काही आपण जे नॉर्मल आता हे जे मी तुम्हाला मंत्र म्हटलं ते आपण साध्या रीतीने म्हटलं, साध्या ह्याच्यात, तर त्याचे परिणाम वेगवेगळे परिणाम होतात. पण आपण आपल्यापुरत्या साधनेपुरतं सध्या, जसं आपल्याला स्वामीजींनी म्हणजे गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे की जास्त चर्चा न करता फक्त रामाचं नाव घ्या, तसं आपण घेतलं तरी खूप आहे. म्हणजे आपल्याला इतक्या साधनेपर्यंत घेता यायला पाहिजे की मृत्यूसमयी आपल्या तोंडात नाम यायला हवं. तेवढी आपली साधना व्हायला हवी. म्हणजे तेव्हा जरी कुठली वेदना असेल तरी देखील आपल्या तोंडात ते नाम आलं तर आपण पुढे जाऊ शकतो. तर तशा रीतीने आपण म्हणजे त्याच्या मोडॅलिटीज किंवा हे आहे ना, त्याच्यात जास्त पडायचं नाही. आपण जी साधना गुरूंनी सांगितली ती करत राहायची आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्याची एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. एक साधू होते काही, आणि एक गुरु होता. तर तो गुरु गेला एका म्हणजे नदी क्रॉस करून, आणि त्यांनी, साधू नव्हते, असे काही म्हणजे साधे लोक होते. तर त्यांनी त्यांना काहीतरी आम्हाला शिकवा, तर त्यांनी त्यांना शिकवलं, हे हा मंत्र म्हणा रोज. तुम्हाला जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं मंत्र साधना करा, तसं त्यांनी सांगितलं. आणि ते लोक जे सगळे होते ना, त्यांनी इतकी प्रामाणिकपणे, कारण ते साधे गावातले लोक होते, त्यामुळे त्यांना आपल्यासारखे प्रश्न नव्हते, शिकलेले नव्हते, त्यामुळे ते जे काही सांगितलं ते त्यांच्या मनावर पटकन बिंबलं जातं. त्यामुळे त्यांनी ना छान ते प्रॅक्टिस केली सगळी. आणि नंतर हा गेला नदी क्रॉस करून पलीकडे. ते नदीच्या पलीकडे एका खेड्यात राहत होते. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण ह्यांना ना शिकवलं, त्यात काहीतरी चूक झाली आपली, आपण काहीतरी चुकीचं शिकवलं. तर तो नंतर काही महिन्यांनी ते करेक्ट करायला म्हणून पलीकडे येत होता. तर त्याला असं दिसलं की हे लोक, ते म्हणाले, थांबा थांबा स्वामीजी, असे येऊ नका, आम्ही तुम्हाला हे घेऊन येतो, होडी. आणि आपोआप ते नदीच्या पाण्यावरती, म्हणजे विदाऊट एनी एफर्ट्स ती होडी चालवत घेऊन आले, म्हणजे तरंगत थोडक्यात. म्हणजे त्यांना ती सिद्धी प्राप्त झाली. तर त्या साधूनी त्यांना विचारलं की तुम्हाला ही सिद्धी कशी प्राप्त झाली? ते म्हणाले, तुम्हीच तर आम्हाला मंत्र शिकवला, त्यांनी आम्हाला ही सिद्धी प्राप्त झाली. त्या साधूंनी मनात कपाळावर हात मारला. म्हणजे त्याला सांगायची त्याला धैर्य झालं नाही, कारण त्याला ती सिद्धी अजून प्राप्त झाली नव्हती. त्याला हे सांगायचंही धैर्य झालं नाही की मी तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगितलं. पण त्यांनी जे काही सांगितलं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं आणि त्यांना ती सिद्धी प्राप्त झाली. त्याप्रमाणे आपण जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे केली तर त्याचे नक्की आपल्याला चांगले परिणाम मिळतात. मग त्याच्यामध्ये हा स्वर तो स्वर या भानगडीत आपण सहसा पडायचं नाही, कारण आपण काय तितक्या लेवलला जाऊन साधनाही करत नाही. आपली कामचलाऊ पोटापुरती साधना असते नॉर्मली. त्यामुळे आपण जास्त त्याच्या मोडॅलिटीज किंवा रिच्युअल्स ह्याच्यात पडायचं नाही. बरोबर ना? असली ती एखादा अनुभव सांगा कसला मंत्र साधनेतला. हा नाही अधिक प्रश्न. जे आपले अष्टरित चक्र आहे, हो, प्रत्येक चक्रासाठी एक एक मंत्र आहे, specific. एक एक अक्षर आहे. अक्षर. तर तसं अष्टरित चक्रांचं समतोल जे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलंय की सात्म्य, त्याच्यासाठी असं काही स्पेसिफिक आहे का?
which can benefit all the Ashtavik chakras. ह्याच्यामध्ये ना आपल्याकडे वेगवेगळे मंत्र आहेत. म्हणजे आता जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत असाल तर दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये एक सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, त्याच्या खाली एक पॉझिटिव्हिटीचा मंत्र आहे. तर असे काही मंत्र आहेत की जे तुम्ही म्हटलेत सतत तर तुमच्या शरीराचा संपूर्ण बॅलन्स चांगला राहतो. असे आहेत मंत्र. असा can we share it now so that my interest is की आपण ज्या लेडीज आहोत आणि स्पेसिफिकली म्हणजे आफ्टर मॅरेज देर आर लॉट ऑफ स्ट्रेस ना, इवन दो वी आर एज्युकेटेड अँड एव्हरीथिंग, पण तरी सुद्धा महिलांना एक वेगळ्या प्रकारचा मानसिक स्ट्रेस असतो बिकॉज शी लिव्स हर मदर अँड कम्स समवेअर. तर असं काही तुम्ही आत्ता शेअर करू शकता का की विच कॅन बेनिफिट द लेडीज ऑफ ऑल द एजेस? म्हणजे तो मंत्र आपण एक हे करू शकतो की ओके फाईन, दिस इज द थिंग विच कॅन बेनिफिट द लेडीज ऑफ ऑल द एजेस. लेट इट बी राईट फ्रॉम प्युबर्टी म्हणजे 16 एजपासून. आता ऑफकोर्स प्युबर्टी एक आधी आलं आहे, सो 8वी-9वी पासून जर का आपण ती गोष्ट केली प्रत्येक लेडी तर इट कॅन बेनिफिट हर टिल हर एंड अँड इवन द नेक्स्ट जनरेशन विच इज कमिंग. गुड क्वेश्चन. मला असं वाटतं की ही जी मी काही सांगण्यापेक्षा म्हणजे कारण मी काही अशी सिद्ध ऋषी वगैरे नाही किंवा माझी काही अशी एवढी म्हणजे स्वामी सत्यानंद सरस्वतींनी जसं सांगितलं तशी साधना नाही, परंतु ही जी मंत्र साधनेची त्यांनी ही जी कॅप्सूल सांगितलेली आहे ना, ही जर आपण रोज म्हटली तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये दुर्गेची 32 नावं पण आहेत. मी तुमच्याशी ते शेअर करीन. त्याचे हे आहे यूट्यूबवरती चॅन्टिंग आहे ॲक्च्युली स्वामी निरंजनानंद सरस्वतींचं. तर मंजिरीला मी शेअर करेन, ती तुम्हाला शेअर करेन. तर ती जर म्हटली तर दुर्गेची जी 32 नावं आहेत, दुर्गा ही स्त्रीचं रक्षण करणारी आणि देवी आहे. तर त्यामुळे ती 32 नावं जर आपण 3 वेळा रोज म्हटली तर ते जीवनातल्या अडीअडचणी दूर करणारीच ती देवता आहे आणि ह्याचा नक्की फायदा होतो. म्हणजे हे जे 11-11-3 मंत्र आहेत, मंजिरी मगाशी म्हणाली अनुभव सांग, तर खूप लोकांना ह्या मंत्रांबद्दल मी सांगितलं आणि त्यांनी त्याची रेग्युलर प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यांनी मला त्यांचे म्हणजे पर्सनल अनुभव पण कोणाचे सांगायचे नाहीत, पण खूप लोकांना त्याचा चांगला उपयोग झालेला आहे. म्हणजे मानसिक स्थिती तुमची कसं असतं माहिती आहे का की मानसिक स्थिती सुधारणं म्हणजे काय, किंवा आपण म्हणतो की स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजे काय, तर बेसिकली आपल्या ज्या रिॲक्शन्स आहेत, आपण कुठल्याही गोष्टीला काय करत असतो, रिॲक्ट करत असतो. त्या रिॲक्शन्स आपल्या रिस्पॉन्समध्ये कन्व्हर्ट व्हायला हव्यात. म्हणजे आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिसादात बदलल्या गेल्या पाहिजेत, तर तुमच्यामध्ये बदल झाला असं आपण म्हणू शकतो. बरोबर ना? तर ह्या जर बदल व्हायचा असेल आपल्याला, ह्या जर आपल्याला रिॲक्शन्स तुमच्या रिस्पॉन्समध्ये कन्व्हर्ट करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या मनाला ट्रेनिंग द्यायला लागतं. दिस इज व्हॉट इज द ट्रेनिंग वी आर टॉकिंग अबाउट. आत्ता जे आपण म्हणतोय ते हे ट्रेनिंग आहे की अशा पद्धतीने जर आपल्या मनाला आपण एक ट्रेनिंग दिलं तर कुठेतरी आता ह्या पूर्वा टीचर आहेत, ह्या माझ्या मुलीच्या नर्सरीच्या टीचर होत्या. तर माझ्या मुलीला मी लहानपणीच बरेचसे हे रामरक्षा वगैरे तुम्ही पण सगळ्यांनी शिकवलं असेल आपल्या मुलांना. आता ती अमेरिकेत आहे, परंतु त्या स्तोत्रांचा मेनी टाइम्स शी कॉल्स मी की मला आज मी हे म्हटलं, मला खूप उपयोग झाला. म्हणजे ही जी श्रद्धा आहे ही आपण बिल्डअप करू शकतो आपल्या पुढच्या जनरेशन्समध्ये की हे जर तुम्ही केलं तर ह्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि म्हणून हे तुम्ही करा. तर हे करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून दुर्गेची जी 32 नावं आहेत थोडक्यात कमिंग बॅक टू, आणि ती सोपी आहेत. आणि हे सगळं जे कॅप्सूल आहे ना ही 10-12 मिनिटात म्हणून होते. आणि गेली मी तुम्हाला हे सांगते, मी स्वतः गेली अनेको वर्ष हा जप करते. 10-12 वर्ष तर कमीत कमी झाली. आणि त्याचा नक्की फायदा होतो तुम्हाला, कारण तुमची आपोआपच थिंकिंग पॅटर्न बदलत जाते. म्हणजे मला पर्सनली मंजूने विचारलं मंत्राचा काय फायदा झाला, तर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन की मी सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करते. त्यामुळे साईटवरतून काही ईमेल्स आल्या, काय आलं तर नॉर्मली कसं असायचं, कोणीतरी अरेक म्हणून उत्तर विचारलं काही की कारे म्हणून आपण लागली थडथड रागाने काहीतरी उत्तर लिहिलं जायचं. आता मी काय करते तर त्या मेल्स माझ्या इनबॉक्समध्ये पडून राहतात काही काय. आय डोंट रिप्लाय. म्हणजे मी म्हटलं ना की रिॲक्शन देत नाही मी, वेट
आजीबाई पूर्वी सांगायच्या ना 1 ते 100 अंक मोजा, तसंच. आणि देन रिप्लाय इन द इव्हनिंग, तुमचा तो रिस्पॉन्स होतो. तुम्ही शांत चित्ताने, अरे नाही त्यांनी मला काहीतरी हे रागावून बोलला तो, पण त्याचं पण काहीतरी कारण असेल, असा आपण विचार करतो. म्हणजे यू गो इन टू सेकंड पर्सन शूज, आणि मग तो का असं बोलला असेल याचा थोडासा विचार करून आपण त्याला मॉडरेटली उत्तर देतो. म्हणजे बुद्धीच्या स्तरावर आपण उत्तर देतो, नॉट ऑन इमोशनल लेवल. आणि ते उत्तर मग आपलं लेवल राहतं, बिकॉज इट इज गोइंग ऑन युअर इंटलेक्च्युअल लेवल अँड नॉट ऑन युअर इमोशनल लेवल. येस. पण 7 चक्रांचा उच्चार करतो की नाही प्रत्येक अक्षर, तर ग कोणी ग म्हणतं, कोणी म म्हणतं. मग काय त्याच्यात काय फरक आहे, रम किंवा रंग असं? नाही, त्या चक्रांची जी अक्षर आहे त्याच्यात र म्हटलं तर ते र नाही आहे, ते रम आहे. म्हणजे हे जे काही आहे ना, रिम, ते रिम हे जीभ थोडीशी वाकडी करूनच तुम्हाला म्हणायला पाहिजे. कोणी ग पण म्हणतं ना म्हणून. नाही, ग हे कुठल्याच चक्राचं अक्षर नाही. ग हे कसं कुठल्याही चक्राचं अक्षर नाही. नाही, आम्हीला विचारायचं आहे रंग किंवा रम असं. अनुस्वाराचा उच्चार. रम म्हणायचं. रम म्हणायला रम, नाही, ग नाही. नाही, रम आहे ते. म्हणजे मूलाधार चक्राचं र आहे ते रम असं आहे. रम, रम असं अक्षर आहे ते. सकाळी उठल्या उठल्या ते तुम्ही कॅप्सूल सांगितले ते म्हणायचे. हो. म्हणजे, शुचिंभूत काही नाही, काही गरज नाही, आंघोळ वगैरे काही गरज नाही. म्हणजे हे म्हणूनच त्यांनी सांगितलं की कुठली रिच्युअल्स त्याच्यामध्ये नाहीये. आपण जसं एक डोळ्याला खाऊ देतो, मनाला खाऊ देतो, शरीराला खाऊ देतो, तसं मनाला हा चांगला खाऊ द्यायचा. आपल्याला भूक लागते ना, तुम्ही रस्त्याने चालताना, आता आम्ही चालतोय मॉर्निंग वॉकला जातो, तेव्हा जरी देवाचं नाव घेतलं, मंत्र म्हटला तर चालेल का? चालतं. पण ते म्हणजे तुम्ही आपलं टाइमपास ॲक्टिव्हिटीसारखं होतं. म्हणजे तुम्ही अवेअरनेसनी करता ते. पण तुम्हाला जर मंत्र म्हणून करायचं असेल, म्हणजे गुरूंनी दिलेला मंत्र म्हणायचा असेल, तर ती साधना म्हणून होते. म्हणजे देर आर 2 थिंग्स. एक साधना म्हणून करणं, साधना म्हणून करायची असेल की मला गुरूंनी दिलाय मंत्र आणि त्याचा मी 1 माळ जप करते, तर तेव्हा तुमची कुठलीही ॲक्टिव्हिटी असता कामा नये. तेव्हा तुम्ही शांत बसून, एक वेळ ठेवून, एका जागी बसून, माळ घेऊन, कुकरच्या शिट्ट्या वाजल्या नाही वाजल्या ह्याच्याकडे लक्ष न देता शांतपणे तो जप, म्हणजे क्वालिटी जप. कमी करा पण क्वालिटी जप करा. मी त्या माझ्या पुस्तकात लिहिलंय कसा करा जप. ते पुस्तक वाचा तुम्ही, त्यात लिहिलंय आम्ही. तर पण तो क्वालिटी जप व्हायला हवा. नाही तर काय असतं म्हणजे लोक नुसतं आपलं सांगतात, अरे रोज मी 4 माळा जप करते, पण तुझ्या वागण्यातून तर काही दिसत नाही. मग उपयोग काय 4 माळा जप करून, असं आहे. म्हणजे जर तुमचं तितकंच संसारात लक्ष असेल 4 माळा जप करून, म्हणजे लक्ष द्यायला हवं संसारात, पण भांडाभांडी करून नाही, तर तो जर बदल होत नसेल तर काय उपयोग आहे असं. अजून काय? जप आणि मंत्र याच्यातला काय फरक? नाही, मंत्र हे टेक्निकल नाव आहे, तोच तुम्ही जप. हा, कुठलाही राम श्रीराम म्हणा किंवा जप, मंत्र जप. जप ही पद्धत झाली की तुम्ही यू आर रिसायटिंग दॅट सो मेनी टाइम्स. मंत्राची ट्रॅडिशनली व्याख्या आहे, मननात त्रायते इति मंत्रा. म्हणजे सतत ज्याचं जप केला असता किंवा सतत ज्याचं उच्चारण केलं असता तुम्हाला लिबरेशन मिळतं, मोक्षप्राप्ती होते तुमची. त्रायते म्हणजे तुम्ही बंधनातून सुटता, त्याला मंत्र म्हणतात, अशी त्याची व्याख्या आहे. मंत्र यते असं म्हणतात त्याला. अजून काय? जनरली असं म्हणतात ना 108 वेळा. हो, म्हणजे ते कारण काय? ते काय माहिती, आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत, 27 गुणिले 3, त्यामुळे 27 हा आकडा आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि तो 3 वेळा म्हणजे 108 असं ते म्हटलं जातं. म्हणजे 108 वेळा 27 गुणिले 3 असं, म्हणजे ते 108ला पण ते रेलेव्हन्स पण मी ह्याच्यात लिहिलेलं आहे. हो, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायला हवा. दोन्ही करायचं. आणि तुम्ही काम करता करता म्हणजे Correct. करता करता सुद्धा एकदम ते असं पण सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला की बैठक असं व्यवस्था करून जपाची माळ घेऊन शक्य होतं असं नाही. तर एखादी बाई पोळ्या करता करता किंवा काही काम करता करता जर का जॉब करत असेल तर तरी हरकत नाही, म्हणजे करावंच.
म्हणजे ऍक्च्युली स्पीकिंग 24 तास जॉब करायला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो की 24,000, आता मी तुम्हाला म्हटलं ना 21,600 वेळा सोहमचा जप आपण करतोय, फक्त आपण त्याला साक्षी नसतो. ते जर साक्षीत्वानी जर आपण साधना करायला लागलो तर आपल्याला एका ठिकाणी बसण्याची गरज नाही. देन युअर लाईफ इज मेडिटेशन. आणि ती जर झाली तर तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही परफेक्ट व्हाल. कारण ते तुम्ही जीव ओतून, म्हणजे जसं आपण म्हणतो की सत्यनारायणाचा आपण नैवेद्य करतो प्रसादाचा, तेव्हा तो चांगलाच होतो. पण तोच घरात कुणाला तरी शिरा हवा म्हणून केला तर तो नेहमीच चांगला होतच नाही. कारण तो तुम्ही एका तन्मयतेने करत असता, तुम्हाला ते देवाला द्यायचंय ही भावना असते. आणि त्यामुळे तुम्ही तो अगदी साक्षी भावाने करत असता की नाही त्याच्यात हे एवढं सव्वा 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 सगळं घालून मी व्यवस्थित करेन, त्या पद्धतीने आपण करत असतो. तसाच फरक आहे की तुमची प्रत्येक कार्य हे मग मेडिटेशन होतं. मग तुम्हाला वेगळा जॉब करायची गरज नाही. जे म्हणजे सिद्ध पुरुष असतात त्यांच्यामध्ये हा जॉब कंटिन्युअस सुरू असतो आतमध्ये. अशी परीक्षा घेतली रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांनी परीक्षा घेतली की त्यांचा जॉब सतत सुरू आहे का. म्हणजे एकदा विवेकानंद रात्री बघायला गेले होते, रात्री झोपलेले असताना, आणि मग ते असे बाहेर गेले तेव्हा रामकृष्णाने विचारलं माझी परीक्षा घ्यायला आला होतास का. त्यांच्यामध्ये सतत हा जॉब सुरू असतो. असे सिद्ध पुरुष जे असतात त्यांच्या, त्यामुळे ती साधना मग त्यांची म्हणजे मी म्हटलं तसं अजपा साधना होते. त्याला मग काही लागत नाही. म्हणजे जरी मी तुमच्याशी बोलत असले तरी कंटिन्युअसली आतमध्ये तो जॉब सुरू होतो. अशा लेवलची ती साधना होते. तसं आपलं होत नाही. पण करावा, म्हणजे ज्याला बसून करण्यासाठी वेळ नसेल त्यांनी अशा पद्धतीने जरी केला तरी पण तो एक मार्ग तर तुम्हाला दिसायला लागतो. नक्कीच एक पाऊल पुढे जातं. कारण नेहमीच सगळ्यांना वेळ असेल असं नाही. त्यामुळे आपण ते 24 तासातले काही वेळ का म्हणजे सतत कॅल्क्युलेशन करत असतो. त्यामुळे काढायला, आणि आमचे अण्णा जसं म्हणायचे वेळ आणि कर्ज काढून मिळत नाही, तसं वेळ हा काढावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. आणि तो एकदा काढायचा मनात आला की आपण काढू शकतो. हरिओम. असंच आता तिने एवढी बिझी असून सुद्धा आपल्यासाठी वेळ काढलेला आहे तिने. आणि आपल्याला खरंच खूप छान सांगितलं. आणि अजून खूप आहे तिच्याकडे सांगण्यासारखं. आपण तिला वेळ खूप कमी दिला, आपण जस्टिस नाही केली, व्हेरी सॉरी. पण आपण त्याच्यासाठी जस्टिससाठी पुन्हा एकदा कधीतरी ठरवूया. स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट ऑफ मंत्र जसं काहीतरी आपण नक्की घेऊयात. आणि थोडी ती साधना पण खूप सुंदर घेते. आज खरं योग निद्रा घ्यायची असं आपलं ठरलं होतं, पण काय मी थोडीशी आगळपगळ असल्यामुळे थोडासा उशीर झाला. पण आपण नक्की हे करूयात नंतर. आणि मी तिला हक्काने बोलवू शकते त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही. आणि थोडंसं थँक्यू सो मच. नाही थँक्यू म्हणायचं नाही एकमेकींना, पण म्हणजे आय एम ऑनर्ड की आज या अशा ह्याच्यासाठी मला बोलवलं. त्याच्याबद्दल खूपच मला छान वाटतंय. आणि त्याबद्दल मंजिरीचे आभार. म्हणजे तेवढं म्हणजे सुचवून बोलवलं म्हणून थँक्यू. बाकी काय कसं आहे माहितीये का, असं ओशो पण एकमेकींना थँक्यू म्हणायची गरज नाही. ओशो असं म्हणतात की माणूस हा स्वार्थी असतो. जर तो म्हणजे तुम्ही खरंच जर बघितलं तर तुम्ही खूप स्वार्थीच असता. तुम्ही जरी परमार्थ करताय असं दाखवत असलात तरी तुम्ही स्वार्थी असता. कारण सुवर्णाकडून काहीतरी आपल्याला मिळणार आहे म्हणून सुवर्णाला बोलवायचं. आपल्याला असं वाटतंय की आपण तिला मान देतो, पण ओशो म्हणतात तुम्ही जर खरं हात डोकवून बघितलं तर तुम्ही तुमच्या फायद्यासाठीच कोणाला तरी बोलावलेलं असतं. अगदी मुलाला सुद्धा तुम्ही काहीतरी करता तेव्हा मुलाकडून तुम्हाला सुख मिळतंय म्हणून तुम्ही मुलासाठी करता. उद्या मुलाकडून सुख मिळत नाही झालं तर तुम्ही करणार नाही. आणि सुखासाठी करावं म्हणजे त्याच्याबद्दल काही नाही. फक्त हे अजून खूप खोलवरचा तो भाव आहे की ओशोकरण म्हणायचं तुम्ही खूप स्वार्थी असलं पाहिजे चांगल्या अर्थी, म्हणजे तुमची वृद्धी होते. आणि असंच कुठेतरी तिनेही सुख बघितलं असेल, त्याच्यात आनंद बघितला असेल. मीही कशात सुख बघितलं, आनंद बघितला. आणि असाच तो आनंद आणि सुख द्विगुणित होत जातं. आम्ही हिलिंगच्या भाषेत त्याला विन विन गेम म्हणतो. आय विन यू विन, म्हणजे कोणाचाच तोटा होत नाही. आपण देवाण घेवाण आपण म्हणतो ना,
की मी आपल्याकडे डबा रिकामा द्यायचा नाही अशी पद्धत असते ना. कोणीतरी आपल्याला खाऊ दिला तर रिकामा डबा द्यायचा नाही. की मग मी मी तिने मला चिवडा दिला तर मी तिला लाडू देते. मग आपण म्हणतो पुढल्या वेळेला अमुक. म्हणजे हे डब्यांची देवाणघेवाण चालूच राहते आणि ती वृद्धी होत राहते, रिलेशन्सची वृद्धी होत राहते. अशी ती गंमत चालते. तर मेधा एक फक्त ज्या ज्या ठिकाणी घेऊ आपण उशीर झाल्यामुळे घे ना, तू बोल ना. ही आमची आम्ही जे असं खूप औपचारिक काही खूप आम्हाला जमत नाही करायला, पण करायचंच नाही हां. परंतु तरी सुद्धा आमची आठवण म्हणून मंडळाकडे याचाही आमचा फायदा आहे परत. आमचा फायदा आहे. हे नको, हे मी घेते नाही, हे छान आहे. मेधा अशी हो अशी हो, हे बघ, इकडे बघ. हे आहे, हे हिने स्वतः केलं. हां हां. एक मिनिट. आणि हे आहे टॅक्सी पॅक या ना. आणि स्वतः केलेली असं आहे. तर तुम्हाला आमची आठवण राहावी, स्मरणात राहावं असं आहे. त्याच्या पॅक केलेलं ह्या स्वतः करतात. मस्त केलंय, मस्त. आणि हे पण मी स्वतः करते म्हणून ते अशी गिफ्ट आहे. कारण काय आपण मोजणार पैशात, कुठल्या काही गोष्टी पैशात मोजण्यासारख्या नसतात, काही गोष्टी प्रेमाच्या असतात. तर हे सगळं प्रेमाचं आहे. त्यामुळे तुला हे तुला माझ्याकडून थँक्यू. आम्हाला अजून आहे का अजून? आम्हाला बघायला मिळालं. हो, हो, हो. आम्हाला